जय महाराष्ट्र मित्रांनो, तर रेशन धारकांसाठी एक आनंदाची बातमी जे तुम्हाला धान्य महिन्याला मिळतं, आता तुम्हाला 3 महिन्याचं धान्य आता एकदाच मिळणार आहे। म्हणजेच ऑगस्ट 2025 पर्यंत धान्य तुम्हाला एकदाच मिळणार आहे। तर जून झालं, जुलै झालं, ऑगस्ट असं 3 महिन्याचं धान्य तुम्हाला एकदम राशन धान्य दुकानातून दिलं जाणार आहे। आता हे असं का केलं जाणार आहे? जसं की हवामानाची परिस्थिती, पावसाळा, पूर इत्यादीचा विचार करून तुम्हाला 3 महिन्याचं धान्य हे एकदाच दिलं जाणार आहे, अशा शासन निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। तर जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आपण 3 महिन्यांचं जे काही धान्य आहे ते इथं जाऊन आपण कलेक्ट करायचं आहे। तर जो काही निर्णय होता, शासन निर्णय, तो इथं मी घेऊन आलेला आहे। तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत अन्नोदय जी काही योजना आहे व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो। तर जसं की आगामी पावसाळा झालं, त्याच्यानंतर पूर झालं, त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल इत्यादी सगळ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार ऑगस्ट 2025 म्हणजे 3 महिन्याचं जे काही धान्य आहे ते लाभार्थ्यांना म्हणजे सगळ्या रेशन कार्ड धारकांना 30 जून 2025 पर्यंत रास्त भाव दुकानातून वितरित करण्यात येणार आहे। तर अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025चं जे काही अन्नधान्य आहे ते तातडीनं वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे जे काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। तरी लवकरात लवकर 30 जून पर्यंत 3 महिन्याचं एकत्रित तुम्हाला धान्य जाऊन तिथं घ्यायचंय। त्याच अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या। तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट 2025 पर्यंत जे काही धान्य आहे ते रास्त भाव दुकानातून इथे त्वरित गोळा करावं। तर ही आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी। तर जून झालं, जुलै झालं, ऑगस्ट झालं, 3 महिन्याचं धान्य तुम्ही एकत्रित जाऊन तिथं घेऊ शकतात। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सगळ्या रेशन कार्ड धारकांना लगेच शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र।